नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला छान अशी पाइपिंग करायला शिकवणार आहे। तर पाइपिंग पलटी होऊ नये आणि एकसारखी एका मापात बारीक किंवा मग तुम्हाला किती जाड किंवा किती बारीक हवी आहे या मापानुसार जर पाइपिंग बनवायची असेल तर हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि आवडल्यास नक्की लाईक करून चॅनलला सबस्क्राइब करा। त्याच्यानंतर मग जो काही अस्तर आहे त्याच्यावरती मी गोल गळा आखून घेतला आणि दोघही बाजूंना सेम डार्क करून घेतला। नंतर मग ब्लाउज पीस वरती बरोबर अस्तर हा ॲडजस्ट करून घेतला आणि सर्वप्रथम जो काही गोल गळा आहे त्याच्यावरती मी शिलाई करून घेत आहे। गळ्यावरती शिलाई झाल्यानंतर मग अस्तरच्या सर्व बाजूंनी आपल्याला लगेचच शिलाई करून घ्यायची आणि त्याच्यानंतर मग आपल्याला अस्तरचा जो काही ब्लाउज पीसचा जो काही एक्स्ट्राचा कपडा आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे। तर बघू शकतात पूर्ण अस्तर जोडून घेतला एक्स्ट्राचा कपडा कट करून आणि मग नंतर जो काही गोल गळा आहे तो सुद्धा कट करून आणि छोटे छोटे कट मारून घेतले। कट मारून झाल्यानंतर इथं तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाइपिंग करू शकतात। तर मी कॉन्ट्रास्ट कलरचा कपडा घेतला। सर्वात आधी बरोबर अशा पद्धतीने तिरकस मी सरळ कट केला। तर पाइपिंग करण्यासाठी केव्हाही आपल्याला तिरकस धाग्यात पाइपिंगच्या पट्ट्या कट करायच्या आहेत। तर अशा पद्धतीने मी या पाइपिंगच्या पट्ट्या तिरकस धाग्यात कट करून घेत आहे। तर तुम्हाला पाइपिंगसाठी किती लागतील इतक्या त्या बरोबर कट करायच्या। तर साधारणतः त्यांची रुंदी आपल्याला 1.5 इंच किंवा मग 1.25 इंच घ्यायची आहे। तर मी 1.5 इंच घेतलेली आहे। जर तुम्ही नवीन शिकत असणार तर 1.25 इंच घ्यायची। तर हा अस्तरचा कपडा आहे, खेचल्यावरती तो खेचला जातो। त्याच्यानंतर मग अशा पद्धतीने कट करून आणि लगेचच मी त्या जॉइंट करून घेत आहे। अशा पद्धतीने जॉइंट करून त्यांच्यावरती आपल्याला दाब शिलाई देऊन घ्यायची आहे, जेणेकरून आपण जेव्हा पाइपिंग करत असतो तर ती शिलाई ओपन होणार नाही। नंतर मग जी काही दुसरी आहे ती सुद्धा जोडून आणि आपल्याला किती लागेल तितक्या त्या जोडून घ्यायच्या आहेत। अशा पद्धतीने जोडून घेतल्या आणि त्याच्यानंतर मग ज्या काही या दोन आहेत या सुद्धा जोडून एक्स्ट्राचा भाग मी कट करून घेतला। त्याच्यानंतर बघू शकतात तर ही अस्तरची आहे म्हणून खेचल्यावर खेचली जाते। तर सर्वात आधी आपल्याला लगेचच ती खेचून घ्यायची आणि जेव्हा पाइपिंगची पट्टी जोडायची आहे तेव्हा अजिबात खेचायची नाही। एक्स्ट्राचा भाग आहे थोडाफार मी कट केला, नंतर मग खेचून घेतली। अशा पद्धतीने खेचून आणि मग फोल्ड करून घ्यायची आहे। तर आता फोल्ड करून झाल्यानंतर एकसारखं शिलाई मार्जिन पकडत आपल्याला बरोबर शिलाई करून घ्यायची आहे। तर इथं अजिबात खेचायची नाही, नॉर्मल खेचली तर चालेल। त्याच्यानंतर खालच्या बाजूला जी काही आपण अस्तर जोडून घेतलेला आहे, जी काही शिलाई आहे ती बरोबर आपल्याला चेक करत आणि मग ही शिलाई आपल्याला करून घ्यायची आहे। तर पाइपिंग करत असताना वेळ लागला तरी चालेल, पण पाइपिंग अगदी फिनिशिंग सोबत बनवायची आहे। हळूवारपणे बनवायची, थोडं थोडं पकडत, पण खूप छान अशी बनवून घ्यायची आहे। तर बघू शकतात अगदी एकसारखं शिलाई मार्जिन पकडत मी पाइपिंग बनवून घेत आहे। आणि सर्वात महत्त्वाचं एकदम एकसारखी किंवा जाड किंवा बारीक ही पाइपिंग आपण कशी बनवायची आहे आणि ते मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे। अशा पद्धतीने शिलाई करून घ्यायची आणि एकसारखी पाइपिंग बनवण्यासाठी आपल्याला बघू शकतात जिथं मी शिलाई करून घेतली त्याचा पुढचा जो काही एक्स्ट्राचा कपडा आहे तो पूर्ण आपल्याला कट करून घ्यायचा आहे। तर एक लाईन इतकं अंतर सोडत हळूवारपणे एक्स्ट्राचा पूर्ण कपडा आपल्याला कट करून घ्यायचा। अशा पद्धतीने जर आपण हा कपडा कट केला तर अगदी एकसारखी ही पाइपिंग येते। जाड बनवायची असेल तर तुम्ही जाड बनवू शकतात, जर तुम्हाला बारीक बनवायची असेल तर बारीक बनवू शकतात, परंतु अगदी एकसारखी पाइपिंग बनवण्यासाठी आपल्याला ही पद्धत वापरायची आहे आणि ही ट्रिक आपल्याला लक्षात ठेवायची आहे। एक्स्ट्राचा पूर्ण कपडा आपल्याला एका मापात कट करून घ्यायचा। तर बघू शकतात अगदी एक लाईन इतकं अंतर सोडून आणि बरोबर कट करून घेतलं। त्याच्यानंतर मागच्या बाजूला चेक केलं आणि चेक करून घेतलं। त्याच्यानंतर जर थोडेफार कट मारायला जमत असेल तर मारून घ्यायचे आणि इंची टेपच्या एक लाईन इतकं अंतर जर सोडलेलं असेल तर अजिबात मारायची नाही किंवा मग कट मारताना शिलाईला कट मारला जाणार नाही ही काळजी घ्यायची।
जे काही हे शिलाई मार्जिन आहे ते बरोबर आपल्याला अशा पद्धतीने आतमध्ये पॅक करायचं आणि अशा पद्धतीने पकडून आणि इथं बरोबर आपली शिलाई येईल अशा पद्धतीने आपल्याला शिलाई करून घ्यायची। शिलाई मार्जिन बरोबर आपल्याला कपड्यामध्ये पॅक करायचं आणि अगदी पायपिंगच्या कडेने पोटाशी आपल्याला शिलाई करून घ्यायची। तर बघू शकतात मी बरोबर जे काही शिलाई मार्जिन आहे ते बरोबर मी अशा पद्धतीने पायपिंगच्या पट्टीमध्ये आतमध्ये बरोबर पॅक करून आणि थोडं थोडं पकडत मी शिलाई करून घेत आहे। शिलाई करत असताना पायपिंगवरती अजिबात शिलाई जाऊ द्यायची नाही आणि जे काही आपण शिलाई मार्जिन सोडलेलं होतं एक लाईन इतकं ते बरोबर आपल्याला पायपिंगच्या गोटामध्ये पॅक करायचं आणि अगदी पायपिंगच्या पोटाशी आपल्याला शिलाई करून घ्यायची। बघू शकतात अशा पद्धतीने अगदी थोडं थोडं पकडत आणि पूर्ण पायपिंग मी एकसारखी करून घेतली। त्याच्यानंतर मागच्या बाजूला सुद्धा बघू शकतात खूप छान अशी फिनिशिंग आलेली आहे आणि कुठे जर थोडाफार भाग शिलाईमध्ये झालेला नसेल तर तो आपल्याला लगेचच पॅक करून घ्यायचा। अगदी एकसारखी खूप छान अशी पायपिंग तयार झाली। त्याच्यानंतर मग आपल्याला कमरपट्टीला सुद्धा पायपिंग करून घ्यायची। बघू शकतात अशा पद्धतीने ही पायपिंगची पट्टी घेतली ती सुद्धा लगेचच मी फोल्ड करून घेत आहे। फोल्ड करून आणि इथं सुद्धा एकसारखं शिलाई मार्जिन पकडायचं आहे। खालच्या बाजूला आपण कुठे शिलाई घेतलेली आहे हे सुद्धा आपल्याला ही पायपिंगची पट्टी जोडत असताना काळजीपूर्वक शिलाई करायची आहे। खालच्या बाजूची शिलाई चेक करत आणि मग पायपिंगची पट्टीवरती आपल्याला बरोबर शिलाई करून घ्यायची। त्याच्यानंतर इथं सुद्धा आपल्याला जो काही एक्स्ट्राचा कपडा आहे एकसारखी पायपिंग येण्यासाठी जो काही एक्स्ट्राचा कपडा आहे तर तो बरोबर एका मापात मी कट करून घेत आहे। तर अशा पद्धतीने कट केला आणि सेम ज्या पद्धतीने आपण गळ्याला पायपिंग केली सेम त्याच पद्धतीने इथं सुद्धा मी बरोबर पायपिंगच्या पोटाशी शिलाई करून घेत आहे आणि जो काही एक्स्ट्राचा भाग आहे जे काही आपण शिलाई मार्जिन सोडलेलं आहे ते बरोबर मी पायपिंगच्या पट्टीमध्ये पॅक करून घेत आहे। तर अगदी थोडं थोडं पकडत मी छान अशी ही पायपिंग तयार करून घेत आहे। अशा पद्धतीने तुम्ही कोणत्याही ब्लाउजला खूप छान अशी बारीक पायपिंग तयार करू शकतात आणि अगदी एकसारख्या मापात। तर फायनली पूर्ण ब्लाउजला गळ्याला आणि पूर्ण कमरपट्टीला मी छान अशी ही पायपिंग तयार करून घेतली। पायपिंग तयार करत असताना केव्हाही कॉन्ट्रास्ट कलरचा कपडा जर यूज केला तर ब्लाउजला खूप छान असा लुक येतो। तर फायनली पूर्ण हे रेडी झालेले आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा आणि या पद्धतीने पायपिंग करून बघा अगदी एकसारखी आणि खूप छान अशी पायपिंग बसेल। तर माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून जवळच असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजेच माझ्या अशा येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची अपडेट तुम्हाला येत राहील। आणि पायपिंग करण्याची ही ट्रिक तुम्हाला कशी वाटते हे कमेंट करून मला नक्की कळवा।